श्री स्वामी समर्थ. बघा, तुम्हाला वाटत असं आज मी परत एकदा पालक पनीरची भाजी बनवते पालक दाखवून. तर नाही, मी आज पालकची थोडीशी वेगळी भाजी बनवणार आहे. तर बघा माझी रेसिपी पूर्ण, आणि आवडलं तर लाईक नक्की करा. माझे व्हिडिओ सगळे बघतात पण लाईकच करत नाहीत. तर बघा, हे लसूण, मिरची आणि अद्रक आणि थोडंसं कांदा मी बारीक करून घेतला आहे. पालक पण बॉईल करून पेस्ट बनवून घेतलेली. आमच्या इथं लाईट नव्हती म्हणून मी बाजूला जाऊन करून आणलेले, म्हणून दाखवलं नाही. तर बघा, हे आहे पावशेर चिकन. चिकनमध्ये मी सगळे मसाले घालून घेतलेत. मिरची पावडर, हळद आणि धनिया पावडर, आणि हे मिरची, लसूण, अद्रक पेस्ट, कांदा बारीक करून घेतलेला, हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि याच्यामध्ये दही घातलं आणि थोडा वेळ मॅग्नेट करून घेतलं. हे मॅग्नेट होत होतं तोवर मी कांदा टोमॅटो कापून घेतला. तर बघा, तेल तापायला ठेवलं. तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घेतला. आणि ही रेसिपी मी फर्स्ट टाइम बनवते आहे, तर खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करा. पालक पनीर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर. बघा, मी कांदा लाल होईपर्यंत मस्त फ्राय करून घेतला. याच्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटो पण चांगला शिजेपर्यंत फ्राय करून घेते. तर हे फ्राय झाल्यावरती मी याच्यामध्ये मॅग्नेट केलेलं चिकन घालून घेतलं आणि ते शिजेपर्यंत फ्राय केलं. मस्त झाकण ठेवून वाफेवरती गॅस एकदम स्लो करून शिजवून घेतलं. एकदम छान चिकन, आणि इतकं छान वाटत होतं. सुगंध तर इतका भारी पसरला होता माझ्या घरामध्ये. आणि ही डिश मी पहिल्यांदाच बनवली, तर अशी भीती होती छान होईल की नाही होईल, पण खूप छान झाली. बघा, हे बघा, मी झाकण ठेवून आता थोडंसं फ्राय करून घेते. मस्त तेल सुटलं होतं. खूप छान वाटत होती भाजी. खायला पण एकदम टेस्टी झाली होती आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसत होती. तर बघा, हे तेल सुटलं आहे याला. थोडंसं चिकन शिजलं आहे, थोडंसं बाकी होतं. परत झाकून ठेवून थोडा वेळ शिजवून घेतलं. नंतर हे छान शिजलं होतं. मग पालकची पेस्ट करून घेतलेली बॉईल करून ती याच्यामध्ये घालून घेतली. तर या डिशचं नाव आहे चिकन पालकची भाजी किंवा पालक चिकन रेसिपी, असं काही पण म्हणू शकता. मी ही फेसबुकला बघितलेली रेसिपी, तर खूप छान झाली होती. मला बी माहिती नव्हतं. मी तर कधी दिमाग पण लावलं नव्हतं की पनीरच्या भाजीमध्ये कधी चिकन असू शकतं. पण बनवून बघा, खूप टेस्टी लागतं. आणि ही भाजी मग मी झाकण ठेवून परत शिजवून घेतली. आणि उकळी येईपर्यंत मस्त वाफेवरती स्लो गॅस करून मस्त शिजवली होती. बघा, तेल सोडलं होतं भाजीने. एकदम मस्त अशी टेस्टी झाली होती ना. आणि रोट्या वगैरे काय बाहेरून आणल्या नव्हत्या, घरीच साध्या चपात्या बनवलेल्या, पण त्रिकोणी चपात्या बनवलेल्या. काहीतरी म्हटलं थोडंसं वेगळं. अशी चपाती कट करून बघा अशी बनवून घेतलेली, मस्त तेल लावून एकदम सॉफ्ट. आणि व्हाईट राईस बनवलेला. आणि आमच्या इथं मीटरचा प्रॉब्लेम चालू होता म्हणून सगळं बाजूलाच मिक्सर वगैरे लावून घेतलेलं, म्हणून जास्त मोठा व्हिडिओ झाला नाही. तर बघा, हे मी माझ्या पिल्लूला जेवण दिलं होतं. मस्त कांदा, टोमॅटो, लिंबू वगैरे कट करून. आणि बघा कशी नाटक करत होती, असं दाखवत होती हात वगैरे हे करून, देवासारखं मला निवद वाढलं असं म्हणून. चला तर मग बाय.